जय शिवराय. सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे मंगेश दादा साबळे आणि रमेश पाटील यांना वारंवार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन जात असताना त्यांना अटक का बरं होते आणि त्यांना कोठडी का बरं सुनावण्यात येते, ह्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवणार. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जर कधी सरकार किंवा अधिकारी लोक जर कधी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत नसेल तर हे आमचे दोन वाघ मैदानात उतरतात. ते म्हणजे मंगेश दादा साबळे आणि रमेश दादा पाटील. या दोघांनी जे एक प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी ते जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस येथे गेले असता त्यांना अटक करून 2 दिवसाची कोठडी दिली आणि त्याच्यानंतर अजून 2 दिवसाची कोठडी वाढवण्यात आली. कारण हे सरकार या दोन वाघांना घाबरतंय म्हणून तर पोलिसला पुढं करतंय. पण सर्वसामान्य जनता आता हुशार झालेली आहे. जर कधी हे वाघ सुटला नाही मंगेश दादा साबळे तर सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि हो, नक्कीच एका प्रश्नाचं उत्तर तर भेटलंच असेल आपल्याला. रमेश दादा पाटील यांची जामीन मंजूर झाली, पण मंगेश दादा साबळेने जो मुद्दा उपस्थित केला, अशा मुद्दा उपस्थित करण्यामागे सरकारचं काहीतरी धोरण असावेत, यासाठी दादा यांना अटक करण्यात आली. पण एवढं लक्षात ठेवा, ज्या दिवशी दादा बाहेर येतील आणि सर्वसामान्य जनता जर कधी रस्त्यावर उतरली तर पोलीस प्रशासनाला पैतीभूळ केल्याशिवाय सोडणार नाही. कारण की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडत असताना मंगेश दादा साबळे यांना अनेक केसेस अंगावरती घेतल्या, पण सर्वसामान्य जनता सुद्धा देखील दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत. पण काही अधिकारी, भ्रष्ट अधिकारी लोकांनी मंगेश दादा साबळे यांच्यावरती खोटे शिवीगाळ करण्याचा आरोप लावला आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये अटक केली आणि कोठडी सुनावण्यात आली. 2 दिवसाची कोठडी 4 दिवसावर नेऊन ठेवली. पण याच्या पुढे तुमचं षडयंत्र जर कधी थांबत नसेल तर आम्हाला सुद्धा काहीतरी करावे लागेल. पण सर्वसामान्य जनता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आणि जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस तिथे मोर्चा काढणार आहेत. तरी लवकरात लवकर मंगेश दादा साबळे यांना सोडून द्यावे, अन्यथा सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि पोलीस स्टेशनमध्ये आणि घेरा घालण्याशिवाय पर्याय नाही. कारण की सर्वसामान्य जनतेचा वाघ जर कधी जेलमध्ये असेल तर सर्वसामान्य जनतेला घास सुद्धा गिळायचा कसा, हे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न पडलेला आहे. पण सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे मंगेश दादा साबळे, रमेश दादा पाटील यांचा बुलंद आवाज आहे आणि यांना जर कधी जेलमध्ये टाकत असेल तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा कोठडी टाकावे. कारण की सर्वसामान्य जनतेला इतका त्रास होतोय. या त्रासाचा जर कधी मुद्दा घेऊन जर मंगेश दादा साबळे जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला जात असेल आणि त्यांना कोठडी सुनावण्यात येत असेल, काय शिवीगाळी, कोणती शिवीगाळ केली, याचा प्रश्नाचं उत्तर त्या जिल्हाधिकारी मॅडमने द्यावेत. अन्यथा सर्वसामान्य जनता ही कोर्टापेक्षा आणि पोलीस स्टेशनपेक्षा मोठी आहे, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात मंगेश दादा साबळे आणि रमेश दादा पाटील उभे राहतात. अशा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन जर कधी मांडत असेल आणि त्यांना तुम्ही कोठडी सुनावत असेल आणि 2 दिवस का बरं वाढले, या प्रश्नाचं उत्तर देखील सुद्धा साहेब तुम्ही द्यायला पाहिजे. कारण की आमच्या मागे राजकारणी नेते नाही, मंडळी नाही, आमच्याकडे पैसा बँक बॅलन्स नाहीये, पण आम्ही गोरगरीब जनतेचे काम करतो म्हणून आम्हाला कोठडी सुनावण्यात येते आणि चोर लोक बाहेर फिरतात. वा रे वा माझं पोलीस प्रशासन. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतो, ज्या दिवशी पेपर फुटला त्या दिवशी रमेश दादा पाटील एकमेव त्यांनाच अटक झाली आणि ते सर्वसामान्याचे मुलांचे प्रश्न घेऊन, जो कांगणे सर असो, रोहित दादा पवार असो, आपले रविराज साबळे असो, यांना त्यांचा फक्त एकच प्रश्न होता की या पेपर ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन व्हावा. अरे पोलीस प्रशासनाला माझी एकच म्हणणं आहे की ते मंत्री संत्री मोकट फिरताय, पेपर फुटले कसे याचा प्रश्नाचं उत्तर अजूनही भेटलं नाही. पावसाळी अधिवेशन संपलं तरी या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं नाही. आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन जर कधी एखादा युवा नेतृत्व सर्वसामान्य जनतेचे 2 वाघ मैदानात उतरले आणि त्यांना अटक झाली, किती निर्लज्जपणाने ही गोष्ट आहे. तुम्ही आज हसाल, पण एक लक्षात ठेवा, उद्या आपल्यासाठी लढणारं नेतृत्व कोण आहे. कारण की राजकारणी नेते आपले नाही, पण उद्या विचार करा, जर आज रस्त्यावर उतरले तर हे 2 वाघ आपल्यासाठी मंत्रालयात सुद्धा जाऊन आपल्याचा प्रश्न मांडतील. आणि हो, नक्कीच रमेश दादा पाटील तर बाहेर आले. हात जोडून विनंती करतो, मंगेश दादा साबळे जर कधी लवकरात लवकर सोडण्यात नाही आलं तर रस्त्यावरली लढाई लढायला सुद्धा सर्वसामान्य जनता खंबीर आहेत. जय शिवराय, जय भीम.